अनुवाद प्रकरण 8. उत्तम प्रदेशाची प्राप्ती. जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळीशील की नाही, ह्याची कसोटी पहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी. म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करीतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे हे लक्षात ठेव. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. परमेश्वराला विसरून जाण्याविरुद्ध ताकीद. सावध ऐस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून सांभाळ. आग्या सापांनी व विंचवांनी व्यापिलेल्या घोर व भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले. त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढिले. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. तसेच हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळविले आहे असे तू मनात म्हणू नको. पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर खात्रीने तुमचा नाश होईल. हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्या देखत करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.